नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी माझ्या मशीनचं ऑइल चेंज करत होते. तर मला वाटलं तुमच्या सोबत शेअर करावा हा व्हिडिओ, म्हणून मी आज हा व्हिडिओ. माझी ही जुजी कंपनीची मशीन आहे. ह्या मशीन मध्ये 1 वर्षाला किंवा 1.5 वर्षाला मी ऑइल चेंज करत असते. हे इकडल्या साईडला, खालच्या साईडला ऑइल टाकायचं असतं. मी ऑइल हे डबा आणलेला आहे ऑइलचा. जॅकच्या मशीनचं ऑइल आहे, व्हाईट ऑइल आहे. ह्या मशीन मध्ये आपल्याला खालच्या साईडला ऑइल टाकायचं असते. हे खालच्या साईडला ऑइल बघा किती घाण झालेलं आहे. तर हे आपल्याला आहे ना, इकडल्या साईडचं हे मशीन चालवल्यानंतर इकडला कचरा पूर्ण इकडल्या साईडला असते. ह्या इकडल्या हे इथपर्यंत आहे ना, हे इथलं लागतं. खाली इकडलंच ऑइल आपल्याला हे 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्ष झालेलं आहे. मी ऑइल चेंज केलेलं नाहीये. तर आज मी ह्याचं ऑइल चेंज करत आहे. तर हे ऑइल चेंज करता वेळेस आपल्याला आहे ना, इथे खाली एक नट असते. ते नट आपल्याला खोलून ऑइल चेंज करायचा आहे. तर मी एक चेंज करता वेळेस तुम्हाला दाखवते. आता खालच्या साईडला आपल्याला ह्या साईडला आपल्याला इथे आपल्याला ऑइल निघते. ह्या खालच्या साईडनं, ह्या साईडनं. तर खालच्या साईडनं मी आधी वरच्या साईडनं मी नट काढलं की खालच्या साईडनं निघेल. इथं माझा मुलगा बसलेला आहे. हे हे धरून बसलेला आहे मुलगा. ह्याच्यामध्ये इथे खाली ऑइल नाही सांडायला पाहिजे. मुलाला म्हणलं तू इथे धरून बस. तर हे तिचं नट आहे, त्याला नट काढायचा आहे आपल्याला. हे एक वॉचर होता, मी हे काढलेली आहे. हे इथे नट आहे, हे नट मी लूज करत आहे. बॉक्स खालच्या साईडला आहे. हे नट अशा प्रकारे आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. निघलेला आहे आणि खालच्या साईडला हे बघा, खालच्या साईडला हे ऑइल आपलं निघत आहे. हे ऑइल मी छोट्या मशीनला यूज करून घेईन. हे पूर्ण वरच्या साईडचं ऑइल आपल्याला काढून घ्यायचं आहे. जे आता हे घाण जमलेलं आहे, हे कपड्याने मी पुसून खराब आहे ती मी फेकून देते. हे नट होता इथे. आता खालच्या साईडला एक एक थेंब पडत आहे, ते इथे ठेवते मी. वरच साफ करून घेते आता. हे एक वेस्ट कापड घ्यायचं आहे आणि हे आधी क्लीन करून घ्यायचं आहे सर्व. हे आपल्या टंचनचं खालचं फूट आहे, हे फूट उचलायचे. हे आपल्याला हे आपण हे टंचन उचललं का ते आपलं वरच्या साईडला प्रेस करून आपलं टंचन उचललं जातं. इथलं टंचन उचललं जातं.
ह्या मशीन बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. माहिती सांगायची असेल तर मला वेळ भेटला तर मी त्याचाही एक पूर्ण व्हिडिओ करून टाकेन. हे आता आपल्याला यूज मध्ये कामाचे आहे. हे बाकी वेस्ट आहे हे काढून टाकून देते. मी पूर्ण साफ करून घेते, मग फायनल तुम्हाला ऑइल टाकता वेळेस दाखवते. ते पूर्ण ऑइल चेंज करून झालेलं आहे आणि हे मी कपड्यानं पुसून घेतलेली आहे. आता हे आपल्याला हे नट होतं ते आपल्याला जसेच्या तसे लावून हे टाईट करून घ्यायचं आहे. हे नट पूर्ण टाईट करून झालेलं आहे. हे इथे लोचिंगम आहे, इथे साईडला लावून ठेवायचंय. हे आपलं झालेलं आहे. हे ह्या कंपनीचं गॅक कंपनीचं व्हाईट ऑइल आहे. ऑइल याच्यात टाकायचं आहे. अपने आप लेती हो. साल 1.5 साल ते पूर्ण ऑइल टाकून झालेलं आहे. याची स्पीड मी वगैरे तुम्हाला चेक करून दाखवते. त्यांचं ऑइल हे इथून सर्व जागी हे पूर्ण ह्याला नटांना वगैरे जातो आणि इथे फिल्टर आहे. हे इथे फिल्टर करून ह्या पाईपने आपल्याला हे सर्व जागी ऑइल येते. वरच्या साईडने मी दाखवते. हे बघू शकता, हे इथे इथे आहे ना, हे इथे ऑइल येते. आपण स्पीड वाढवलं ना, आपण ती मशीन मी जेव्हा असं चालवायला लागते हे ऑइल इथे येऊन पूर्ण अप्लाय करता जागे होतो. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.